नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो पहिला लेसन चालू केला आहे द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल, प्राण्यांचे जीवनचक्र. यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलेलं ॲनिमलची ग्रोथ कशी होते, मम्मीज टमी आईच्या पोटातून येणारं बाळ आणि ॲनिमलच्या पोटातून येणारं अंड्यामधून बाहेर पडणारे ॲनिमल याविषयी माहिती बघितली. त्यानंतर आपण बघितलेलं हॅचिंग म्हणजे काय, ऊब देणे म्हणजे काय. नंतर बघितलेलं हेन ॲग्रेसिव्ह का होतात, कोंबड्या ॲग्रेसिव्ह का होतात हे बघितलं. त्यानंतर त्यानंतर पुन्हा बघितलेलं मेटामॉर्फोसिस म्हणजे काय. जे लहान बाळ असतं किंवा जे लहान ॲनिमल असतं त्या ॲनिमलची ग्रोथ वाढ होऊन ते प्रौढ ॲनिमलपर्यंत जी प्रोसेस होते त्याला आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो, हे आपण बघितलेलं. त्यानंतर आपण बघितलं मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लायचं मेटामॉर्फोसिस. त्याच्या आपण 4 स्टेजेस बघितल्यात. 4 स्टेजमध्ये जातात एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. दिस इज द 4 स्टेजेस ऑफ अ बटरफ्लायज ग्रो. फुलपाखराची वाढ होण्याच्या ह्या 4 स्टेप आहेत. द अडल्ट स्टेज इज कॉल्ड ॲज बटरफ्लाय, आणि जी सगळ्यात लास्टला जी स्टेज कंप्लीट होते त्याला आपण म्हणतो बटरफ्लाय. त्यानंतर आपण बघितलेलं कॅटरपिलर म्हणजे काय. जे प्लेन टायगर बटरफ्लाय लेज ऑन एग्ज ऑन द मिल्कवीड, जे रुईचं पान आहे त्यावर जी अळी असते इन 6 to 8 days, तिला पूर्ण व्हायला इन 6 to 8 days द लार्वा इमर्ज फ्रॉम एग्ज. ती लार्वा त्यावर येण्यासाठी त्याला 6 ते 8 दिवस लागतात. द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड कॅटरपिलर, आणि जो लार्वा येतो त्यालाच आपण काय म्हणतो तर अळी, कॅटरपिलर म्हणतो. When the caterpillar comes out of the egg, it is a very hungry. आणि अंड्यामधून ती अळी ज्यावेळी बाहेर येते तेव्हा ती व्हेरी हंग्री असते, भुकेलेली असते. इट बिंग्स टू निबल अँड इट दे व्हेरी लिफी ऑन विच इट इमर्ज फ्रॉम द एग. त्यावेळी ती बाहेर आल्यानंतर व्हेरी लिफी म्हणजे ती झाडाची पानं, देठ हे खायला सुरुवात करते. इट व्हेरी फास्ट, आणि ती खूप फास्ट जेवण करते, खूप फास्ट खात असते. सो इट्स अ ग्रोथ इज अ व्हेरी रॅपिड. त्यामुळे तिची ग्रोथ ही कशी होती, रॅपिडली होते, फास्ट होत असते. न्यूटन माउल्ट म्हणजे कात टाकणे. जसा सापाची एखादी स्टेज पूर्ण झाल्यानंतर साप कशी कात टाकतो तसं. टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर अ न्यू ग्रोथ, आपली स्किन काढून त्यावर नवीन स्किनची ग्रोथ करते. दिस इज अ माउल्ट. द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय grows too rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. जे प्लेन टायगर बटरफ्लाय आहे ते रॅपिडली न फर्स्ट 2 or 3 days 2 ते 3 दिवस पटपट चेंज होत. इट डज नॉट फिट इन द स्किन एनिवेअर, त्याची स्किन ही राहत नाही. बट अंडर दी ओल्ड स्किन म्हणजे जुनी त्वचा. अ न्यू लूज स्किन इज फॉर्म्ड ऑन अ ग्रोईंग कॅटरपिलर, आणि त्यानंतर कॅटरपिलरवर नवीन स्किन ग्रोथ होते. देन द कॅटरपिलर शेड्स द ओल्ड स्किन दॅट इट्स माउल्ट, आणि ती कॅटरपिलरची जी ओल्ड स्किन असती ती नाहीशी होते आणि नवीन स्किन येते, त्याला आपण म्हणतो माउल्ट. अगेन इट बिंग्स टू गॉबल अप द लिफी अँड कंटिन्युअस टू ग्रो रॅपिडली इन 2 or 3 days. 2 ते 3 दिवसानं ते होत. इट माउल्ट्स अ सेकंड टाईम, म्हणजे पहिल्यांदा 2 ते 3 दिवस होते आणि नंतर इट माउल्ट्स अ सेकंड टाईम, दुसऱ्या वेळी. इन दिस वे इट माउल्ट्स 4 times, म्हणजे पहिल्यांदा ती माउल्ट कधी करते तर फर्स्ट 2 or 3 पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये करते, नंतर 2 ते 3 दिवसामध्ये, आणि सेकंड टाईम इन दिस माउल्ट 4 times. म्हणजे एखादा ॲनिमल त्याची कात किती वेळा टाकते तर 4, म्हणजे बटरफ्लाय आपली कात किती वेळा टाकते तर 4 times. इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज फॉर 10 to 12 days. इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज म्हणजे त्या अळीची जी स्टेज आहे फॉर 10 to 12 days, 10 ते 12 दिवस असतं. जस्ट बिफोर द लास्ट माउल्ट द कॅटरपिलर व्ह्यूज अ
bottom of a silken thread on a stalk of a leafy. आणि त्यावेळी ते काय करतं तर सिल्कन थ्रेड एका सिल्क दोरा in or a leafy or hangs itself from it. When it moults, this time it forms a pupa which is the next stage of its growth. आणि ज्यावेळी ती लास्टची माउल्ट करतं, लास्टला ते ज्यावेळी कात टाकत असतं त्यावेळी काय होतं, व्हेन इट माउल्ट्स दिस टाइम इट फॉर्म्स अ प्युपा विच इज द नेक्स्ट स्टेज ऑफ इट्स ग्रोथ. प्युपाच्या नंतरची स्टेज त्याची काय होते, वाढायला लागते. The pupa of a butterfly is also called a chrysalis. आणि त्या pupa of a butterflyला आपण काय म्हणतो तर chrysalis. It remains inside the chrysalis for a next 11 or 12 days. नंतरच्या 11 ते 12 दिवस त्या chrysalis इनसाइड व्यवस्थित व्हायला लागत असतात. It does not eat anything during this stage. ते काहीही खात नाही. However, inside the chrysalis important changes like place in its body आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. The growth of the plant tiger gets completed inside the chrysalis. Then the adult butterfly emerges from the chrysalis. आणि जे प्रौढ बटरफ्लाय आहेत त्यामध्ये इमर्ज होऊन ते chrysalis तयार होतात. It now has a 4 attractive wings and 6 लॉंग लेग्स. मग त्या क्रिसल्सला किती विंग्स असतात तर 4 विंग, 4 पंख असतात आणि 6 लांब पाय असतात. ऑल बटरफ्लायज गो थ्रू दीज स्टेजेस ऑफ ग्रोथ. सगळेच फुलपाखरं या अशा स्टेजमधून जात असतात. डू यू नो फॉर ईच टाईप ऑफ बटरफ्लाय द टाईप ऑफ अ प्लांट्स ऑन हुज लिव्ज इट फिमेल विल ले एग्ज इज अ फिक्स्ड. फॉर इच टाईप ऑफ बटरफ्लाय, प्रत्येक टाईपचं फुलपाखरू, द टाईप ऑफ प्लांट्स ऑन हुज लिव्ज इन अ फिमेल विल ले एग्ज इज फिक्स्ड. कोणत्या प्रकारच्या झाडावर, हुज लिव्ज कोणत्या प्रकारच्या झाडाची पानं, इट्स फिमेल विल ले एग्ज इज फिक्स्ड. ते जे अंडी आहे ते कुठल्या झाडावर घालायचे हे त्याचं फिक्स असतं. द time that larva take to emerge from the egg is different for different type of butterflies. There is a great variety in caterpillars. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा आळीचे प्रकार असतात. डिफरंट टाइप्स ऑफ अ कॅटरपिलर आर ऑफ अ डिफरंट कलर. प्रत्येक आळीचा हा कलर हा कसा असतो तर वेगळा असतो. देअर बॉडी इज अ लॉंग. प्रत्येकाची बॉडी ही वेगळी आहे. मेनी टाइप्स ऑफ कॅटरपिलर आर हेअरी. प्रत्येक आळी ही कशी असते, हेअरी, काटेरी आहे. व्हेरियस टाइप्स ऑफ बटरफ्लाय. डू यू नो आफ्टर वी हॅव क्लीन्ड द ग्रेन we store in it a box. Even when we open the box after some days we may see some insects in it. काही कीटक हे त्या बटरफ्लायजवर आहेत. There can be insect in the grain stored in a place like warehouses in the grocer shop or even in our home. तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्यावेळी धान्य साठवून ठेवत असता किंवा एखाद्या ग्रॉसरी म्हणजे किराणाच्या दुकानामध्ये असू शकता. नाव इफ अ फिमेल इन्सेक्ट ले एग्ज इन दिस ग्रेन. त्यावेळी जे इन्सेक्ट किडे तयार होतात धान्यामुळे, वी कॅनॉट सी देम बिकॉज ऑफ देअर टायनी साईज. ते तुम्हाला दिसत नाहीत का तर ते कसे असतात, लहान साईजमध्ये. द वॉर्मथ अँड एअर द गेट इन द बॉक्स इन विच द ग्रेन इज स्टोर्ड इन इनफ फॉर देम टू ग्रो. त्यावेळी त्याला हवा नसते, ते दमट असतात. सो देअर ग्रोथ कंटिन्युअस इनसाइड द बॉक्स. त्यामुळे त्याची वाढ कंटिन्युअस त्या बॉक्समध्ये होत असते. दे ऑल्सो हॅव द सम स्टेजेस ऑफ ग्रोथ नेमली एग, लार्वा, प्युपा अँड adult. When we open the box we see these insects in the grain at different stages of growth in which they are. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे त्याचे स्टेजेस पाहायला मिळतात. मग आज आपण आपल्या या लेसन आज इथे कंप्लीट झाला. या लेसनमध्ये आपण जे काय बघितलं, व्हॉट वी हॅव लर्न्ड, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आजचा होमवर्क हे हाच असेल. मी तुम्हाला फोटो काढून पाठवीन. हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे पूर्ण व्हिडिओज तुम्ही सगळे बघितले असतील तर त्यामध्ये मी तुम्हाला
2-3 प्रश्न देते, ते तुम्ही सॉल्व करून मला सेंड करणार आहात. थँक्यू.